महाराजांचे 14 टाळकरी या विशेषांकाचा प्रकाशन समारंभ अत्यंत सुंदर असा हा क्षण आहे। ट्रस्टचे येवले साहेब ॲडव्होकेट येवले साहेब, म्हात्रे सर आमचे माणिक महाराज, कबीर महाराज, व्यासपीठावर बसलेले माझे सिनियर मंदार सर आणि समोर बसलेले सगळे मान्यवर, सुदुंबऱ्याचे सगळे गवरशेठ वाणी, संत गवरशेठ वाणी जे टाळकरी होते तुकाराम महाराजांचे, त्या मंदिराचे सगळे विश्वस्त मंडळी, भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगराच्या सप्ताह कमिटीचे मंडळी आणि आपण सगळे आवर्जून उपस्थित राहिलेले सगळे मंडळी, पहिल्यांदा माफ करा की थोडासा कार्यक्रमाला उशीर झाला। प्रशांत महाराज आपल्याला जराशी वाट पाहायला लागली। फक्त मी एक सुरुवातीला छोटी विनंती करतो की यंदा काही दिवसांपूर्वी वारकरी संप्रदायाचं भूषण असलेले आदरणीय बाबा महाराज सातारकर, ज्यांनी संतांचे वारकरी विचार हे देश परदेशामध्ये पोचवले, ज्यांना आपण सुशिक्षित वर्ग म्हणतो अशा वर्गामध्ये पोचवले, आपल्या परंपरेतून संत विचार पोचवणाऱ्या बाबा महाराजांना वैकुंठवासी झाले काही दिवसांपूर्वी ते। आणि दुसरं, आम्ही जो हा अंक करत आहोत, विशेषांक करत आहोत, हा विशेषांक करताना आम्ही टाळकऱ्यांच्या गावी फिरलो। 14 टाळकरी येते आणि या 14 टाळकऱ्यांच्या गावी फिरत असताना मिलिंद मामा दिघे आमच्या सोबत होते। हे अंक तयार होण्याच्या अगोदरच दुर्दैवाने तेही वैकुंठवासी झाले, म्हणजे आमचा विश्वास बसत नाही, ते सतत दरवेळी आमच्या कार्यक्रमाला असायचे। तर या दोघाही सत्पुरुषांना आपण एका मिनिटाची उभं राहून श्रद्धांजली वाहूया। धन्यवाद। थोडक्यात प्रास्ताविक सांगतो असं की जसं यांनी उल्लेख केला, हे 4थं वर्ष आहे आमचं। कोरोनाच्या काळात माझे वारकरी असलेले आई वडील गेले। माझे वडील सुमारे 40 वर्षे भामचंद्र डोंगरावर जायचे, जसं संत तुकाराम महाराजांनी तपश्चर्या केली तिथं त्यांना साक्षात्कार झाला। आम्ही नोकरी व्यवसायांमुळं वारकरी म्हणजे वारीमध्ये जाऊ शकत नाही, पण आपण त्यांचं काहीतरी पुढं वारसा चालवायला पाहिजे म्हणून भामचंद्र डोंगराची वारी, आणि वारी ही एकट्याने करण्याची गोष्ट नाही तर ती समूहाने करण्याची गोष्ट आहे। म्हणून जसं संत तुकाराम महाराजांचे टाळकरी 1400 टाळकरी त्यांच्या सोबत जायचे आणि हे त्यांचे 14 टाळकरी, ही समूहाने करण्याची भक्ती आहे। म्हणून आपल्या आप्तेष्टांना, मित्रमंडळींना या सगळ्या सोबत घेऊन जावं या उद्देशाने हे चला डोंगरावर जाऊया आणि नववर्ष तुकोबारायांच्या सहवासात साजरं करूया असं म्हणून आम्ही सगळ्यांना आवाहन केलं आणि आमची मित्रमंडळी याच्यामध्ये येत गेली। पहिल्यांदा आम्ही भामचंद्र डोंगरावर 2 वर्ष गेलो, गेल्या वर्षी भंडारा डोंगरावर गेलो, यंदा आम्ही घोराडेश्वर डोंगरावर आलो। माणिक महाराज सांगतात ते खूप वाऱ्या करतायत, ही एक वारकरी वारी करतात, तर ही या निमित्ताने ही वारी आमची पूर्ण झाली असा आमच्या मनामध्ये भाव आहे। आणि हे करत असताना आम्ही पत्रकार आहोत, तर पत्रकार असल्यामुळं संत विचारांचं आपणही देणं लागतो, आपणही लोकांपर्यंत ते पोचवायला पाहिजे। मी जिथे तिथं नोकऱ्या केल्या तिथे तिथं माझ्या परीने प्रयत्न केला, आपण एक वार्षिक अंक काढू असं म्हणून आम्ही सुरुवात केली। पहिला अंक तुकोबारायांवरच केला, दुसरा अंक संत बहिणाबाई महाराजांवर केला आणि यंदाचा अंक संत तुकाराम महाराजांचे हे टाळकरी जे आहे यांच्यावर केलेला आहे। आणि या सगळ्याला म्हणजे जे आम्हाला मार्गदर्शन करतात ते आदरणीय मोरे सर दरवर्षी येतात, आवर्जून येतात, वेळ काढून येतात। आणि बाळक बोबडा बोले वाकुडा विचकू पावली, हे माऊलींनी जसं म्हटलंय तसं आम्ही जे जे काही करतो त्याला आशीर्वाद देण्यासाठी ते उपस्थित असतात। तर असा हा आमचा कार्यक्रम आहे। यंदाचा फक्त मी टाळकरी विशेषांकाविषयी बोलतो, मोरे सर त्याविषयी बोलतील त्यांच्या याच्यामध्ये, परंतु 14 टाळकरी ही जी काही कन्सेप्ट आहे, ही जी समूह भक्ती आहे, मधल्या काळात काही इतिहासकारांनी असंही म्हटलं की हे 14 टाळकरी ही कल्पना आहे, हे अस्तित्वात नसलेली गोष्ट आहे। परंतु मोरे सरांनी त्याचा प्रतिवाद करणारा एक लेख लिहिला होता काही वर्षांपूर्वी आणि तो वाचला होता, तेव्हापासून डोक्यात होतं की आपण जेव्हा या 14 टाळकऱ्यांवर काहीतरी करायला पाहिजे। म्हणजे मधल्या काळात देहूकरांनी त्यांच्या कमान त्यांची उभारली, मग आम्ही पत्रकार मंडळींनी त्यांची जी गावं आहे या गावांना फिरलो, तिथे त्यांच्या काही समाधी आहेत का, त्यांचे फोटो आहेत का, त्यांचे वंशज आहेत का, त्यांच्या आणखी काही पाऊलखुणा आहेत का याचा शोध घेतला
आणि अगदी जी माहिती मिळतच नाही असं वाटत होतं. म्हणजे काय शोधायचं, हवेत शोधण्यासारखा प्रकार होता. तर मी मगाशी सरांना सांगत होतो, सर 350 पानांचं पुस्तक तयार झालं. मग ते प्रिंटिंग वेळेत होतं की नाही असेही हे निर्माण झाली. पुन्हा पानं कमी झाली, तरीही निलेश महाराज 350 पानांचा अंक झाला. तर या आम्ही काय केलंय, अंक दुपारी मिळणार आहे, पण आम्ही काही प्रतिप्रकाशनासाठी आणलेले आहेत आणि तुम्ही सगळ्या मंडळींनी या पद्धतीनं माझ्या बरोबर येता, आमच्या सगळ्यांच्या बरोबर येता. आणि आम्ही असं म्हणतो, नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी, असं म्हणत नामदेवरायांनी कन्याकुमारीपासून तर काश्मीरपर्यंत ह्या वारकरी विचारांचा झेंडा घेऊन गेले. आणि पुन्हा आमच्या मनात भावना हीच आहे की संत जे आहेत ते पत्रकारच होते, त्यामुळं आपणही त्यांचा वारसा काही का होईना, मुंगीचा खारीचा वाटा आपण चालवायला पाहिजे. म्हणून हे संत विचार आम्ही त्याचा जागर करणं आमच्या परीने, परंपरेतली लोक सगळे मंडळी आहेतच, पण आमच्या परीने काय करता येईल हा प्रयत्न आम्ही करतो. या अंकात काय तुम्हाला सांगतो, 14 टाळकरी तर आहेतच. ते कोण होते, कुठले, काय त्यांचे संदर्भ आहे, गावात काय पाऊल खुणा, या गोष्टी आहेत. पण त्याच्याबरोबर संत तुकाराम महाराजांवर कुणी कुणी आतापर्यंत पुस्तकं लिहिलीत, कुणी कुणी सिनेमा केलाय, कुणी नाटकं केलीत, कुणी आणखी काही गोष्टी केल्यात, यावर पण आम्ही त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. त्या अंकाचे आम्ही एकूण 4 भाग केलेले आहेत आणि त्या 4 भागांमध्ये समग्र या गोष्टी सगळ्या आलेल्या आहेत. तुम्हाला सगळ्यांना त्या वाचायला मिळतीलच. ज्यांना अंक हवेत त्यांनी आमच्याकडं मी नंबर दिलेला आहे, ही नोंदणी करा. आम्ही तुम्हाला घरपोच अंक देण्याचा प्रयत्न करू, अगदी घरी येऊन देऊ. तर त्याची काही चिंता करू नका. आणि तुम्ही सगळे आलात, तुमचं स्वागत करतो आणि पुढची संचलनाची जबाबदारी आमच्या मित्रांकडून. असं म्हटलं जातं की देहू आळंदी हे ज्ञानपीठ आहे, पंढरपूर हे योगपीठ आहे. ज्ञानपीठ आणि योगपीठ यांना जोडणारी वारी खऱ्या अर्थानं प्रेमपीठ आहे. त्यामुळे सर्व वारकरी बांधवांसाठी एकदा जोडणार काय व्हायला पाहिजे मला वाटतं. खऱ्या अर्थानं आपण आम्हाला जगण्याची दिशा दाखवण्याचं काम सर्व वारकरी मंडळी करत आहेत. यानंतर आपण या ठिकाणी बरोबर येणार आहोत. मी सर्वप्रथम विनंती करतो, माननीय राहुल महाराज करावे पाटील, विश्वस्त भंडारा डोंगर, कृपया या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय राहुल महाराज करावे पाटील. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. आज या ठिकाणी जगद्गुरूंच्या 14 टाळकर यांचं या ठिकाणी पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. आपण सर्वजण अगदी मनापासून या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. खऱ्या अर्थाने प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये काहीतरी संकल्प करावा असं या ठिकाणी खऱ्या अर्थाने या कार्यक्रमातून घेण्यासारखं आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने अगदी सरांनी सांगितल्याप्रमाणे आता हे या कार्यक्रमाचं 4थं वर्ष आहे आणि जसं सरांनी आपल्या जीवनामध्ये या टीमने जर संतपर विचार मांडण्याचा या ठिकाणी संकल्प केला आणि प्रत्येक दरवर्षीप्रमाणे हा संकल्प मांडत असताना मला वाटतं आपण प्रत्येकानेही संत विचार जपत असताना अनेक घडामोडी समाजासमोर आणून संत विचार, प्रत्येक संत असतील त्यांचे विचार या ठिकाणी असे मांडले पाहिजे आणि समाजाला खऱ्या अर्थाने ज्ञानोबा तुकाराम महाराजांच्या विचारांचा प्रसार आपण करण्याचं काम अतिशय मोठ्या प्रमाणात करणं गरजेचं आहे. मी काय जास्त या ठिकाणी बोलत नाही, माझ्या या शब्दसमानाने या ठिकाणी मी पूर्णविराम देतो. रामकृष्ण आहे. यानंतर मी विनंती करतो, माननीय संताजी महाराज गाडे पाटील, विश्वस्त संत गौरवशेठ वाणी मंदिर सुदुंगरे, कृपया आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय संताजी महाराज गाडे पाटील. बोला. आदरणीय व्यासपीठ, सर्व संत विचार आणि संत सेवक या संत पत्रकार यांच्या मांदियाळीमध्ये आज या ठिकाणी हा होऊ घातलेला जगद्गुरू तुकोबाराय आणि त्यांचे 14 टाळकरी हा विशेषांक तुका म्हणे जीवा थोडं झाले सुख नाटवे भूक कहाणी काही
अगदी अंतकरणापासून खरं तर सुख होते आज. कारण तुकाराम महाराजांची 14 टाळकऱ्यांविषयी आजपर्यंत विस्तृत अशी माहिती आपल्याकडे नव्हती. जी काही थोडीफार माहिती होती ती फक्त आपल्या वारकऱ्यांपुरती मर्यादित होती. सर्वसामान्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं काम आज या ठिकाणी सर श्री श्रीरंग गायकवाड यांच्या आणि यांच्या टीमच्या वतीने होते. प्रथमतः मी आपणा सर्वांच्या वतीने, वारकरी संप्रदायाच्या वतीने, श्री संत गौरशेठ महाराज ट्रस्ट सुंदरच्या वतीने त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. संत विचार आणि संत साहित्य हे सर्व वारकरी किंवा इतर संत विचारचे सेवक हे करतच असतात. पण सर्वच लोकांपर्यंत या संत साहित्याचं कीर्तनामार्फत ज्ञान पोचत नाही. या पुस्तकातून सरांनी जे काही विस्तृतपणे 14 टाळकऱ्यांचं लेखन केलेलं आहे ते आपणा सर्वांना वाचायला भेटेलच. पण त्यांची भेट झाली तेव्हा त्यांनी ज्या पद्धतीने नियोजनपूर्वक यांच्या गावांना भेटी देणं, तिथे जाऊन भेटणं, सर्व या क्षेत्रातील अग्रगण्य माणसांची अनुभव लक्षात घेऊन हे लिहिणं, त्या लेखनाला या ठिकाणी अंतःकरणपूर्वक शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द थांबवतो. रामकृष्ण. महाराष्ट्राला जी काही कीर्तनाची परंपरा लाभलेली आहे तो म्हणजे आपला एक श्वास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गड किल्ले असतील किंवा संत तुकाराम महाराज या डोंगरांवरती गेले, जे काही डोंगर असतील ते केवळ दगड मातीचे नाही आहेत असं मला वाटतं, तर ते आपल्या महाराजांचे किंवा संतांचे श्वास आहेत. यानंतर मी विनंती करतो हरिभक्त परायण निलेश महाराज कबीर, प्रमुख श्री कबीर महाराज मठ आळंदी, कृपया आपण या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावेत. मस्तके पायावरी या वारकरी संतांची ज्ञानोबा तुकाराम या वार्षिक विशेषांकाचा या वर्षाचा आज संत तुकाराम महाराजांची 14 टाळकरी याचं या ठिकाणी प्रकाशन होत असताना त्यांच्या हस्ते याचं प्रकाशन होत आहे असं आदरणीय डॉक्टर सर्वजी मोरे सर, सेम आहे सगळ्या, संत तुकाराम महाराज संस्थांचे विश्वस्त प्रेमपरायण माणिक महाराज मोरे देवकर आणि पत्रकारितेतील क्षेत्रातील दीर्घ अनुभव असलेले आमचे मित्र ज्येष्ठ पत्रकार श्रीयुत महेशजी म्हात्रे सर, टाइम्स नाव चॅनलचे संपादक श्री मंदारजी पंचे सर आणि ॲडव्होकेट योगले सर, आणि ज्यांच्यामुळं हा उपक्रम परिपूर्ण होतो आहे असे माझे बालपणापासूनचे व्यासंगी मित्र श्रीयुत डॉक्टर श्रीरंग गायकवाड आणि आपण सर्व उपस्थित असलेली मंडळी. तुकोबारायांची तपोभूमी गरुडेश्वराच्या पायथ्याशी हा विशेषांक या ठिकाणी प्रसिद्ध होतो. त्यानिमित्त मला मनापासून मनस्वी आनंद होतो. प्रतिवर्षी त्यांच्या विशेषांकाचं एक निराळेपण वैशिष्ट्य त्या अंकातून आपल्याला जाणवतं. बहुआयामी आणि विविध अंगी लेखन करणारे जे साहित्यिक लेखक असतील, सांप्रदायिक लिखाण असेल, प्रासादिक लिखाण असेल, त्या सर्वांचा समुच्चय त्या विशेषांकात असतो. हे या अंकाचं वैशिष्ट्य. अन्यथा आपण काही पुस्तकं वाचतो, काही अकॅडमिक स्वरूपाचे असतात, काही
इतिहासाच्याच पद्धतीने त्याची मांडणी असते, काही ललित साहित्याच्या पद्धतीने मांडणी असते, काही केवळ शब्दबद्ध भक्ती परंपरा मांडणारी संप्रदायाची काही मांडणी असतात, ग्रंथ असतात, काही केवळ प्रासादिक अनुभूतीचे ग्रंथ असतात. तर या सर्वांगीण मिलाप असणारा विशेष अंक आणि ग्रंथ डॉक्टर श्रीरामजी गायकवाड आमच्या आदरणीय मोरे सरांच्या मार्गदर्शनाखाली निर्माण करतायत. ही भविष्यातील काळाची एक डॉक्युमेंटरी असेल, आज तुम्हाला विशेष तत्वाने या ठिकाणी माहिती. आणि महत्त्वाचा याच्यामध्ये भाग आहे की पुढच्या काळामध्ये आपण जे लिहून ते चिरकाल टिकणार आहे, बोललेल्या गोष्टी किती काळ टिकतील, लोक किती काळ स्मरण ठेवतील. आपल्याला वाटतं वाचन संस्कृती नष्ट होते सोशल मीडियातून, डिजिटलायझेशन घडणार नाही. आत्ता माणिक महाराजांचं डॉक्टर साहेब असं बोलणं झालं की संत वाङ्मयामध्ये सुद्धा ज्या प्रचलित गाथा प्रती आहेत, ज्ञानेश्वरीच्या प्रती आहेत, त्याच्यात पाठभेद आहेत, त्याच्यामुळं अर्थभेद सुद्धा होत चालले. आणि आता नवीन जी पिढी आहे त्याला समीक्षण करत असताना त्या अभंगाचा भाव लक्षात घेताना त्या शब्दाचा निश्चित अर्थ काय आहे, पाठभेदामुळं अर्थ बदलतोय. तर एक संहितेची जी पद्धती अभ्यासकांनी निर्माण केल्या आहेत, त्याच्यातून निर्माण झालेले प्रती आहेत, त्याच्यामध्ये विसंवाद वाटतोय. तर आता माणिक महाराजांना म्हटलं की तुम्ही आणि सर तर केवळ अभ्यासक नाही, तर तुकाराम महाराजांचे विद्यमान वंशज आहात, तुमच्याकडं त्याचा प्रसाद पण अक्षर वाङ्मयाचा प्राप्त झालेला आहे. अशा पद्धतीच्या संहितेच्या प्रती समाजाला असल्या पाहिजे, कारण नवीन पिढी ही तार्किक पद्धतीने संशोधन करणारी आहे. मला आज लक्षात आलं की आमच्या पुढच्या पिढीतले आमचे उत्तराधिकारी मठाचे वेद महाराज आमच्याबरोबर आहे, त्यांचं पण या अंकामध्ये सकाळी सांगितलं लेख आहेत, ते येणार आहेत. महाराज म्हणलं तुम्ही या. म्हणजे नवीन पिढी आपल्यापेक्षा किती हुशार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट आता कराळे सरांनी आणि गाडे पाटलांनी सांगितली की इतिहास लिहित असताना हा इतिहासाचं वर्णन आहे, 14 टाळकऱ्यांचं वर्णन आहे, ऐतिहासिक वर्णन आहे. पण इतिहासासाठी भूगोलाची आवश्यकता असते. इतिहास तुम्ही ज्यावेळेस चोखाळता त्यावेळेस त्या वास्तू, ती जागा तिथपर्यंत जाऊन तुम्हाला पोहोचणं आणि भूतकाळात जाऊन त्याचा परामर्श घेणं म्हणजे भूगोलाच्या समीप नेणाऱ्या या गोष्टी आहेत. म्हणून दीर्घकाळ याच्यासाठी अभ्यास लागतो, समीक्षण लागतं, तेवढी चिकाटी लागते, तेवढा वेळ द्यायला लागतो. याचाच अर्थ त्यांचं या कार्यामध्ये अत्यंत तनमन धनाने समर्पित असा हा गायकवाड परिवार, त्यांच्या मातापित्यांकडनं त्यांना प्राप्त झालेले संस्कार आणि त्यांचाच आशीर्वाद म्हणून मी तर म्हणेन की हा विशेषांक नव्हे तर ही शृंखला जी आहे त्यांची अंकांची ही परिपूर्ण सिद्धीला जाते. मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं आभार मानतो की आपण एवढा दूर पुण्यातून सर्व काही मंडळी, काही मुंबईहून आले, त्यांच्या वतीने मी आभार मानतो. आणि माझी तुम्हाला विनंती आहे, पुढच्या वर्षी कार्यक्रम हा थोडासा विस्तारित आपण करू. तुम्ही आम्हाला 1-2 महिन्याआधी सरांची वेळ निश्चित झाली मोरे सरांची की माणिक महाराजांना आम्हाला कळवा. संप्रदायातील जुने लोक, नवीन पिढीचे अभ्यासक आहेत, आपल्या पुणे परिसरातले खूप लोक आहेत, 1000 लोकांचा सहज सर कार्यक्रम होईल, काय अडचण येणार नाही सर. त्याचं कारण असं आहे की मोरे सरांचे, म्हात्रे सरांचे सुद्धा विचार आहेत, त्यांचा बहुभाषिक जगाचा जो अभ्यास आहे, संप्रदायाच्या प्रती असलेली त्यांची निष्ठा आणि रिफ्लेक्शन काय आहे की संतांच्या वाङ्मयाचं आधुनिक भौतिकवादाच्या या काळामध्ये संत विचाराचं परामर्श घेताना रिफ्लेक्शन, प्रतिबिंब समाजावर, नवीन पिढीवर काय उमटतंय याचा भाग आपल्या सांप्रदायिक मंडळींना कळेल. याच्यासाठी थोडासा विस्तारित कार्यक्रम करावा अशी मी या ठिकाणी सूचना करतो आणि आपल्याला सर्वांना नम्रतेने या ठिकाणी सप्रेम जयहरी करून वाणीला विराम देतो. धन्यवाद. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती. आज जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या या तपोभूमीच्या परिसरामध्ये आपण सगळे जमलेलो आहोत. मी इथे सकाळी यायला निघालो तेव्हा मला एक प्रिन्सिपल टोपेंच्या, न्यायमूर्ती रानडेंच्या चरित्रात लिहिलेली एक आठवत होती सतत. तो प्रसंग असा होता की न्यायमूर्ती रानडे आणि गोपाळकृष्ण गोखले रेल्वेने निघालेले होते आणि पहाटे
3:30-4ची वेळ असेल, गोपाळकृष्ण गोखलेंना जाग आली आणि त्यांनी बघितलं की रेल्वेमध्ये दुसरं कोणीच नव्हतं त्या डब्यामध्ये, पण आवाज येत होते, गाण्याचे आवाज, मधुर गाण्याचे आवाज येत होते. आणि त्यांनी खाली वाकून बघितलं तर न्यायमूर्ती रानडे अत्यंत तल्लीन होऊन तुकारामांचे अभंग गात होते. गोपाळकृष्ण गोखलेंनी त्यांना विचारलं, तुम्ही काय करतात? तर त्यांनी सांगितलं की मी तुकारामांचे अभंग सकाळी गाण्याचा माझा दररोजचा नित्यक्रम आहे आणि तो मी माझा सकाळी करत होतो. ही आठवण इथे सांगण्याची गोष्ट, ही गोष्ट इथे सांगण्याचं कारण आहे ते म्हणजे संपूर्ण भारताच्या राजकारणाला वळण देण्याचं सामर्थ्य असणारे हे जे 2 माननीय नेते होते, या नेत्यांच्या जीवनाला वळण संत तुकारामांच्या वाणीने दिलेलं होतं. आणि ती तुकारामांची वाणी रानडेंपर्यंत किंवा गोखलेंपर्यंत पोचली याचं मुख्य कारण होतं तुकाराम महाराजांच्या बरोबर ज्या 14 टाळकऱ्यांनी अभंग संकलित केले, ते अभंग संकलित होऊन जनगंगेने तुकारामांची गाथा आजपर्यंत इथे आपल्या सगळ्या लोकांपर्यंत आणली. आणि त्या गाथेच्या माध्यमातून भारतीय समाजावर, मी फक्त महाराष्ट्र बोलत नाही आहे, तमाम भारतीय समाजावर जे चांगले परिणाम झाले त्या परिणामांचा विसर खरा म्हणजे मराठी लोकांना पडलेला आहे. त्यामुळे संत तुकाराम महाराजांची जी वाणी आहे, त्यांनी जे तत्त्वज्ञान, जीवन तत्त्वज्ञान आपल्या अभंगांमधून मांडलेलं आहे, त्या अभंगांची पुन्हा एकदा उजळणी मराठी लोकांनी करायला पाहिजे. आजपासून 100 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांचे अभंग प्रार्थना समाजात चर्चा मंडळाच्या माध्यमातून 1800 अभंगांची चर्चा झालेली आहे. 1800 अभंग अभ्यासले गेले. आणि हे अभ्यासणारे लोक कोण होते? तर तत्कालीन विद्येचं माहेरघर किंवा विद्येचं प्रमुख केंद्र समजल्या जाणाऱ्या पुण्यातल्या मान्यवर लोकांच्या माध्यमातून तुकारामांचे अभंग अभ्यासले जात होते आणि त्याची चर्चा पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचा प्रयत्न होता. म्हणजे न्यायमूर्ती रानडेंचे शिष्य गोखले, गोखलेंचे शिष्य महात्मा गांधी, महात्मा गांधींनी पुण्यात असताना तुकारामांचे 18 अभंग भाषांतरित केले आणि त्यांच्या आश्रमाच्या प्रार्थनेमध्ये दररोज ते अभंग बोलले जात होते. आम्हाला आमच्या पूर्वजांचा काही वेळा अकारण अभिमान असतो, परंतु ज्या गोष्टींचा अभिमान बाळगला पाहिजे तो अभिमान आम्ही समजून सुद्धा घेत नाही. म्हणजे तुकाराम महाराजांच्या अभंगांवरून प्रेरणा घेऊन महात्मा गांधींनी जे अभंग भाषांतरित केले त्यावरून त्या 3 माकडांची गोष्ट आहे ती त्यावरून आलेली होती. परंतु आपल्याकडे सातत्याने सांगितलं जातं की ती जपानमधल्या कुठल्या तरी गोष्टीचा संदर्भ देऊन सांगितलं जातं. परंतु अभ्यासकांचं हे जे ज्ञान आहे ते सर्वसामान्य माणसापर्यंत गेलं पाहिजे. मी मगाशी श्रीरंगजींशी बोलताना म्हणालो की आपल्याकडे वारकरी संत परंपरा दृढ असताना अनेक नव्या विचार परंपरा, अनेक नव्या संत परंपरा निर्माण झाल्या. त्या संत परंपरांनी वारकरी परंपरेतलं जे चांगलं होतं ते घेतलं आणि त्याच्या आधारावर त्या परंपरा दृढ झाल्या, मोठ्या झाल्या. आता मी आमदार देवळे साहेबांच्या बरोबर आरती करत होतो साईबाबांची, तर त्या आरतीमध्ये एक कवन आहे दासगणू महाराजांनी लिहिलेलं, शिर्डी माझे पंढरपूर साईबाबा रामावर, शुद्ध भक्ती चंद्रभागा भाव कुंडलिक रागा, यावो यावो अवघे जन करा बाबांची वंदन. म्हणजे पांडुरंगाची जी प्रतिमा, पांडुरंग भक्ती जी महाराष्ट्राच्या समाज मनामध्ये रुजलेली आहे त्या प्रतीकाचा वापर करून सद्गुरू साईनाथ महाराजांची भक्ती करा अशा प्रकारचा संदेश दिला गेला. आणि त्याच्यामध्ये ही मी इथे आपण त्या परिसरात आहोत म्हणून सांगतो की तत्वज्ञान पण कसं असलं पाहिजे तर युजर फ्रेंडली असलं पाहिजे ना. श्रद्धा आणि सबुरी या 2 शब्दांच्या आधारावर ती अख्खी भक्ती चळवळ उभी राहिली. मी मुंबईवरून आता येत होतो, तुम्हाला अक्षरशः मी अजिबात अतिशयोक्ती करत नाही, जवळपास काहीशे तरुण मुलं शिर्डीच्या दिशेने पायी निघालेले होते. हा काय वारीचा मोसम नाहीये, हा सुट्टीचा सीझन नाहीये, परंतु 12 महिने लोक तिकडे जात असतात. मला सतत सर वाटतं की वारकरी संप्रदायाने कधी याचा विचार केला नाही. अनेक वेगवेगळ्या परंपरा, विचार परंपरा महाराष्ट्रामध्ये येतात, ते संत म्हणवतात,
ते मोठ्या प्रमाणात इकडे आश्रम स्थापन करतात, खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या तत्वज्ञानाची चर्चा होते, ते इकडे येऊन भाषणं करतात, रामकथा करतात, आणखीन काय काय कथा करतात. परंतु या सगळ्याचा परिणाम इथल्या समाज मनावर काय होतो याचा विचार वारकऱ्यांनी का कधी केला नाही, मला स्वतःलाच वाटतं की करायला पाहिजे. वारकरी संप्रदायाने आता अशी परिस्थिती आहे की आमचं जे तत्वज्ञान आहे या तत्वज्ञानाची ओळख नवीन पिढीला करून द्यायची असेल तर आम्हाला नवीन तंत्रज्ञान आत्मसात केलं पाहिजे, नव्या युगाची भाषा घेऊन आम्हाला त्यांच्या समोर गेलं पाहिजे. तुमच्या इथे बसलेले जेवढे आहेत, इथे जी लहान मुलं आलेली आहेत, हे सगळेजण इंग्रजी माध्यमात शिकणारे आहेत आता, यांची पुढची पिढी. तर या पुढच्या पिढीला आम्ही हे तत्वज्ञान जर सांगायचं असेल तर ते त्यांच्या भाषेत त्यांच्या पद्धतीने आपल्याला सांगावं लागणार. त्यामुळे हे जे नवतंत्रज्ञानाचं नवं युग येऊ घातलेलं आहे याला पूरक अशी संतांच्या विचारांची मांडणी आपल्याला करावी लागेल. आणि ही मांडणी करण्यासाठी आपल्याला नवीन मिशनरी तयार करायला लागणार आहे, वारकरी संप्रदायाचे मिशनरी, जे या लोकांपर्यंत पोहोचू शकतील, जे या वेगवेगळ्या समाजाच्या स्तरापर्यंत पोहोचू शकतील. आणि तुकाराम महाराजांची, ज्ञानेश्वर माऊलींची, समस्त संतांची जी मांडणी, अहो एक एक अभंग बघितल्यानंतर वाटतं की आमचे पूर्वज किती हुशार होते. म्हणजे गोरा कुमार असो, सावता माळी असो, म्हणजे मी मध्यंतरी एका माझ्या मित्राशी बोलत होतो, तो एका कंपनीचा CEO आहे आणि कोविडच्या नंतर बरेच चढ उतार झाले व्यापारात, आपल्याला माहिती आहे. तसा त्याचा प्रसंग आला होता आणि बोलता बोलता त्याला मी म्हणालो की अरे तुला एक अभंग सांगतो मी, तो ऐक आणि समजून घे काय त्याचा अर्थ आहे. मी समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. हा अभंग त्याला ऐकवला. कोणे दिवशी बसूनी हत्तीवर, कोणे दिवशी पालखी सुभेदार, कोणे दिवशी पायीचा चाकर चालूनी जावे, समयासी सादर व्हावे. मी हा अभंग पूर्ण त्याला ऐकवल्यानंतर तो म्हणाल की अरे इतकं म्हणजे आपल्याला पटेल असं, आपल्याला रुचेल असं आणि समजेल असं तत्वज्ञान संतांनी मांडलेलं आहे. या संतांच्या तत्वज्ञानाचा, विचाराचा आपल्याला आपल्या पुढच्या पिढीपर्यंत न्यायचं. मी आता जेव्हा गोरावडेश्वर डोंगर चढत होतो तेव्हा मुद्दाम श्रीरंग आणि मी काही मुलांना विचारलं की इकडे काय आहे तुम्हाला माहिती आहे का, तर ते म्हणाले शंकराचं देऊळ आहे. म्हणजे ही संत तुकाराम महाराजांची तपोभूमी याच परिसरातल्या मराठी तरुणांना माहिती नाही आहे. हे काय आहे, याचं कारण काय आहे की एक तर आम्ही घरामधूनच या गोष्टी बंद केलेल्या आहेत, किंबहुना आम्हाला तशा मांडणी करता येत नाही. तरुण मुलांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा झालेला आहे. म्हणजे मी सुदैवी आहे की मला 10वी 12वीत असतानाच आईने डोक्यात टोपी घातली आणि देवळात जा म्हणून सांगितलं, त्याच्यामुळे या गोष्टी समजल्या. हे सगळ्या घरांमध्ये शक्य नसेल. पण या सगळ्याचा विचार, या सर्व बदलत्या परिस्थितीचा विचार वारकरी संप्रदायातल्या धुरीणांनी केला पाहिजे. आपल्या वारकरी संप्रदायाची जी उदार विचारशैली आहे, या उदार विचारशैलीवर काही कट्टरतावादाचा परिणाम होतो काय याचा विचार केला पाहिजे. आणि पुन्हा संतांनी जे आम्हाला शिकवलेलं आहे, जे दिलेलं आहे, त्याची मांडणी जर झाली तर या मावळ भूमीमध्ये तुकोबा झाले म्हणून छत्रपती शिवाजी महाराज झाले, छत्रपती शिवाजी महाराज झाले म्हणून पुढे मराठ्यांची घोडी 1/3 म्हणजे संपूर्ण म्हणजे जवळपास 70-80% भारतापर्यंत उधळत गेली आणि त्यांनी स्वतःचं सामर्थ्य, आपल्या तलवारीचं सामर्थ्य दाखवलं. महादजी शिंदे जे माऊलींचे भक्त होते ते दिल्लीचं तख्त आपल्या बुलंद बाहूमध्ये सांभाळत होते. हे केवळ आणि केवळ आध्यात्मिक तात्विक बैठकीचा तो फायदा आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार प्रॅक्टिकली आपण सर्वांनी जर केला तर निश्चितच श्रीरंग आता हा जो सगळा प्रयोग करतायत, जे प्रयत्न करतायत, हा अधिक सत्कारणी लागेल असं मला वाटतं. श्रीरंग जे आता कबीर महाराजांनी सांगितलेलं आहे की अधिक व्यापक पातळीवर हा कार्यक्रम केला गेला पाहिजे आणि तो चांगल्या पद्धतीने व्हावा याची पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो आणि सर थांबतो. धन्यवाद. धन्यवाद माननीय नांदेड साहेब. या ठिकाणी सर्व मान्यवरांचं आता स्वागत करणार आहोत. मी विनंती करेन माजी आमदार आणि साईबाबा चॅरिटेबल ट्रस्ट शिरगावचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी देवळे साहेब आपण आलेल्या मान्यवरांचं या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत. डॉक्टर सदानंदजी मोरे साहेब, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
यांचं आपण सर्वप्रथम स्वागत करावं आणि देतोय. या ठिकाणी सन्मान होत आहे डॉक्टर सदानंदजी मोरे साहेब, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांचं या ठिकाणी स्वागत करतायत. माननीय प्रकाशजी देवळे साहेब आणि माननीय सपना लालचंदानी मॅडम, सचिव साईबाबा चॅरिटेबल ट्रस्ट शिरगाव. यानंतर पुढचा सन्मान होतोय माननीय माणिक महाराज मोरे, विश्वस्त देव संस्थान यांचाही या ठिकाणी सन्मान करावा. हा पुढचा घेतला ना. या ठिकाणी पुढचा सन्मान होतोय माननीय माणिक महाराज मोरे, विश्वस्त देहू संस्थान. जोरदार टाळ झाले पाहिजे. पुढचा सन्मान हरिभक्त पारायण निलेश महाराज कबीर, प्रमुख श्री कबीर महाराज मठ आळंदी. यानंतर पुढचा सन्मान ॲडव्होकेट राजेशजी येवले, सचिव श्री जगनाडे महाराज संस्था सुदुंबरे. ॲडव्होकेट राजेशजी येवले, सचिव श्री जगनाडे महाराज संस्था सुदुंबरे. यानंतर माननीय मंदारजी फनसे, संपादक टाइम्स नाऊ मराठी. यानंतर माननीय मंदारजी फनसे, संपादक टाइम्स नाऊ मराठी यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. यानंतर माननीय महेशजी म्हात्रे सर, ज्येष्ठ पत्रकार यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. पुढची यादी कुठे आहे सत्काराची? अच्छा, धन्यवाद. यानंतर उपस्थितांमध्ये जे काही मान्यवर आहेत त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय, ज्यामध्ये माननीय उल्हाजी पवार साहेब आहेत, गाथा परिवाराचे संस्थापक यांचा या ठिकाणी सन्मान होईल. कृपया सर विनंती आहे आपल्याला आपण समोर यायचं आहे आणि मान्यवरांना विनंती आहे आपण त्यांना सन्मानित करावं. माननीय सदानंदजी मोरे साहेब आपल्याला विनंती आहे आपण त्यांना सन्मानित करावं. माननीय उल्हाजी पवार, गाथा परिवाराचे संस्थापक. पाटील उल्हाजी पाटील साहेब. यानंतर माननीय रोहिदासजी महाराज मोरे, कृपया आपण ही समोर यायचं आहे. ताळगाव चिखली दिंडीचे प्रमुख माननीय रोहिदास महाराज मोरे. तदनंतर माननीय पोपटरावजी पिंगळे साहेब, उपाध्यक्ष सुदुंबरे संस्थान. सर्व मान्यवरांना विनंती आहे ज्यांचा नामोल्लेख या ठिकाणी होतोय, कृपया आपण या ठिकाणी यावं आणि आपला मानाचा सन्मान स्वीकारावा. पोपटरावजी पिंगळे साहेब आहेत का? आहेत. यानंतर माननीय प्रशांत महाराज मोरे साहेब, अध्यक्ष वारकरी साहित्य परिषद पुणे यांचा या ठिकाणी सन्मान होईल.
या आपल्या सगळ्या वारकरी बांधवांसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. टाळ्या वाजवल्यामुळे काय होतं, ब्लड सर्क्युलेशन देखील चांगलं होतं आणि त्याने आयुष्यही वाढतं. त्यामुळे भरपूर हसायचं आणि मस्तपैकी टाळ्याही वाजवायच्या. गुलाबाचं फुल द्यायला हरकत नाही ना. यानंतर प्रशांत महाराज मोरे साहेब, अध्यक्ष वारकरी साहित्य परिषद पुणे. यानंतर राहुल महाराज कराळे पाटील, विश्वस्त भंडारा डोंगर. खर तर वारकरी महोदय हे कोणत्याही सन्मानासाठी काम करत नाही याची आम्हाला जाणीव आहे, परंतु कुठेतरी एक आमची भावना आहे आपला या ठिकाणी सन्मान व्हावा. यानंतर राहुल महाराज कराळे पाटील, विश्वस्त भंडारा डोंगर. तदनंतर माननीय बाळासाहेबजी मोरे, चिखली टाळगाव. तदनंतर संताजी महाराज गाडे पाटील, विश्वस्त संत गवळशेठ वाणी मंदिर ट्रस्ट सुदुंबरे. तदनंतर हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज दोने. नंतर नानासाहेब लोंढे, चेअरमन कोरेगाव सहकारी सोसायटी. माननीय शैलेशजी मकामले, विश्वस्त सुदुंबरे जगनाडे महाराज. या सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण समोर यायचं आहे आणि आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. आता हे करायचं इंजिनियर किशोरजी खेकाळे साहेब, कृपया आपण यावं. या ठिकाणी एक शेवटचा सन्मान होतोय. इंजिनियर किशोरजी खेकाळे साहेब. खरं तर अध्यात्माचा आणि विचारांचा वारसा पोचवणारे आपण सर्वजण वारकरी आहात. या वारीमध्ये सहभागी झालेला आहात. अशा सर्व वारकरी बांधवांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मनापासून स्वागत. कोण गायकवाड साहेब आलेत का? अच्छा, घ्यायचं का परत? यानंतर शेवटचा एक सन्मान होतोय आदरणीय श्रीरंगजी गायकवाड साहेब. ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. आदरणीय श्रीरंगजी गायकवाड साहेब, आपला या ठिकाणी सन्मान होतोय. सरांची इच्छा आहे डॉक्टर श्रीरंगजी गायकवाड यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. या शेवटच्या सन्मानासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. खरं तर पडद्यामागचे कलाकार असतात, त्यांना पडद्याच्या समोर यायचं नसतं. असं म्हटलं जातं की वारीमध्ये सहभागी होत असताना आपण संतांच्या विचारांचं स्मरण केलं
तर यशाचं पंढरपूर दिक्त आणि समाधानाची भीमा दुथडी भरून वाहते. अशा पद्धतीने हा एक सुवर्ण साक्ष. धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण या विचारपीठावर विराजमान व्हावं. खऱ्या अर्थानं आपण ज्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत तो या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचे 14 टाळकरी या विशेषांकाचं प्रकाशन या ठिकाणी होत आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण या ठिकाणी या प्रकाशन समारंभाला सुरुवात करूया. संत तुकाराम महाराजांचे 14 टाळकरी या विशेषांकाचं या ठिकाणी प्रकाशन होत आहे. सर्व प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते. प्रचंड टाळ्या. या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचे 14 टाळकरी या विशेषांकाचं प्रकाशन सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते होत आहे. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा व्हायला पाहिजे. खरं तर संतांनी कीर्तनाच्या माध्यमातून केवळ आध्यात्मिकच नाही तर सामाजिक संदेश देण्याचंही काम केलेलं आहे. त्यामुळे कीर्तन हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचं वैभव आहे असं म्हटलं जातं. या ठिकाणी ग्रुप फोटो घेतोय आपण. झालं ना. यानंतर मी विनंती करतो माननीय मंदारजी फणसे साहेब, संपादक टाइम्स नाऊ मराठी, कृपया आपण या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावेत. माननीय मंदारजी फणसे साहेब. माईक. नमस्कार. ज्ञानोबा तुकाराम या विशेषांकाचं यावेळेला संत तुकाराम महाराजांचे टाळकरी यांचं जे प्रकाशन झालेलं आहे आता, या प्रकाशनाच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र आलेलो आहोत आणि ही जी शब्दरत्नांची आणि विचारांची दिंडी आहे त्या दिंडीत आपण सगळे सेवक म्हणून इकडे आलेलो आहोत. मी इथे खरं तर ऐकायला आलेलो आहे, मला बोलायचं नाही आहे फार, पण फार मनापासून वाटतं की हे जे काही सगळं वैभव आहे आपलं सगळं वारकरी परंपरेचं आणि संत परंपरेचं वैभव आहे, तर वैभव अधिकाधिक वृद्धिंगत कसं होईल. जसं महेश सरांनी आता सांगितलं थोड्या वेळापूर्वी की ज्या पद्धतीनं अधिक काहीतरी पुढे जाऊन करण्याची आत्ताची काळाची गरज आहे, ती काळाची गरज ओळखून काहीतरी आपल्याला सगळ्यांना पुढे करण्याचा खूप आत्ता ज्याला आपण अर्जंट इम्पॉर्टंट असा टास्क म्हणतो त्या पद्धतीची आता ही वेळ आलेली आहे. या वेळामध्ये सध्या जे काम माझे मित्र डॉक्टर श्रीरंग गायकवाड यांनी सुरू केलेलं आहे त्या काम अधिकाधिक पुढे जावं ही मनापासून इच्छा व्यक्त करतो. आणि याचं कारण हेच आहे की आपल्या सगळ्यांसमोर एक प्रचंड असा वेगळा काळ आपल्या समोर आवासून उभा आहे. हा महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्राने देशाला काय आशियाला पूर्णपणे एक दिशा दाखवलेली होती, त्या महाराष्ट्राचं आत्ताचं जे काही वाटचाल चालू आहे ती वाटचाल अत्यंत कठीण आणि डळमळीत अशी वाटचाल आहे. आणि अशा वाटचालीमध्ये जर का कोणी आपल्याला जर का आधार देऊ शकत असेल तर मला असं वाटतं की ते हे सगळे संत विचार जे आहेत तेच आपल्याला आधार देऊन, नुसता आधार नाही तर आपल्याला पुन्हा एकदा एक नवी उभारी देऊ शकतात. आणि ही जर उभारी आपल्याला घ्यायची असेल तर हे संत विचार पुन्हा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये मांडण्याची गरज आहे, जी मांडणी आपल्याला आधी कबीर मठाच्या प्रमुखांनी आपल्याला सांगितली, आपल्याला आतापर्यंत महेशनी सांगितली. या सगळ्या मांडणीचा पुनर्विचार करणं, या सगळ्या मांडणीचे पुनर्मांडणी समोर आणणं, नव्या पिढीला नव्या स्वरूपात ती मांडणी समोर घेऊन येणं ही आता काळाची गरज आहे. आणि ही नुसती काळाची गरज नाहीये तर आपल्या जगण्याची गरज आहे असं मला वाटतं. येणाऱ्या काळामध्ये, आत्ताच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं ही जी सगळी समूह शक्ती आहे, वारकरी परंपरेची जी समूह शक्ती आहे, जी ऊर्जा शक्ती आहे, त्या ऊर्जा शक्तीला कुठेतरी एका वेगळ्या दिशेला नेऊन एक झुंड शक्ती तयार करायचं जे कार्य आता चालू आहे ते कार्य कुठेतरी खंडित व्हावं असंही मला मनापासून वाटतं. म्हणून मी इथे आलेलो आहे आणि आपणा सगळ्यांनी, या विचारपीठावरच्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन ही जी परंपरा आहे ही अधिकाधिक सुलभ सुदृढ कशी होत जाईल याचा विचार करूया. त्यासाठी ज्ञानोबा तुकारामाची ही जी दिंडी आहे ती अधिकाधिक मोठी कशी होईल, अधिकाधिक सर्वत्र कानाकोपऱ्यात घराघरात कशी जाईल याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. शुभेच्छा.
यानंतर मी विनंती करतो माननीय माणिक महाराज मोरे विश्वस्त देव संस्थान कृपया आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं. श्री संत या वार्षिक मासिकेचं प्रकाशन आणि त्याच्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय जगद्गुरू तुकोबारायांचे धावणे वंशज प्राध्यापक सदानंदजी मोरे सर, त्याचप्रमाणे बाळासाहेब काशी भंडारा डोंगर ट्रस्ट, संत साहित्याचे अभ्यासक राजेशजी येवले, निलेशजी कबीर आणि टाइम्स नावचे संपादक मंदार पंचे सर आणि ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे, त्याचप्रमाणे साई संस्थांचे सर्व प्रकाशजी देवळे सर आणि त्यांच्या सुवेद्य पत्नी आणि ज्यांच्या विचारातून या संतांच्या अवलोकनातून समाजाच्या उद्धाराचं कार्य घडलं, ते विचार या मासिकातून प्रकाशित करण्याचं दृष्टी आणि भाग्य लाभलं ते शरणजी गायकवाड आणि सर्व संस्थांचे पदाधिकारी, विश्वस्त, वारकरी बंधू आणि भगिनींनो. खेळ मांडी येला वाळवंटी भाई, नाचती वैष्णव भाई रे. जगद्गुरू तुकोबाराय सर्व संत मंडळींनी आध्यात्मिक लोकशाहीच्या मार्गातून समाजाच्या कल्याणाचं ज्ञान अभंगाच्या रूपातून समाजाला दिलं. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रममंगळ ही जीवनाची ज्यांची ध्येय होती, या ध्येयापर्यंत या समाजाला पोचवण्यासाठी जे जे मार्ग अवलंबायला लागतील ते केले. पण ते करत असताना या संत मंडळींनी संपूर्ण भारतात, महाराष्ट्रात समाजाचं अवलोकन केलं, समाजाचं परीक्षण केलं, समाजाचं निरीक्षण केलं आणि या समाजाला ज्या ज्या अडचणी, ज्या ज्या समस्या या जीवनामध्ये त्रासदायक ठरतात, त्या सगळ्या करण्याचं काम परीक्षणाच्या माध्यमातून केलं. आणि या कार्याला शक्तीची, ताकदीची आणि सहकार्यांची गरज ही निश्चित लागते. तुकोबारायांच्या या 14 टाळकऱ्यांच्या माध्यमातून तुकोबारायांना या भक्ती परंपरेची व्यापकता वाढवण्यासाठी, कारण माऊलींपासून सुरू झालेला हा संप्रदाय व्यापक स्वरूपामध्ये वाढत वाढत तुकोबारायांच्या रूपापर्यंत त्याची व्याप्ती प्रचंड मोठी झाली. कारण रोप लावलं तर ते हळूहळू मोठं होतं. या संप्रदायाच्या चळवळीला मला वाटतं माऊलींनी पाया रचला. नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय आणि चैतन्य संप्रदाय या तिन्ही संप्रदायाचा मिलाप होऊन हा भागवत संप्रदाय, वारकरी संप्रदाय प्रचंड मोठा झाला, तो जनमानसात विस्तारित झाला. पण या कामाला तुकोबारायांच्या या भक्ती परंपरेला व्यापकता, विस्तारित स्वरूप देण्यासाठी या टाळकऱ्यांची अतोनात खूप मोठी मोलाची मदत झाली. तुकोबारायांनी या सगळ्यांना आपल्या जीवाचं जिवलग मानून या भक्ती परंपरेला सामावून घेतलं आणि खऱ्या अर्थानं आज जी वारकरी संप्रदायाची महाराष्ट्रभर जी ओळख दिसते आहे, जी व्यापकता दिसते आहे, ती खऱ्या अर्थानं या संत परंपरेचं योगदान आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये जी
संस्कृतीची आचारविधं, नैतिकतेची आचारविधं या संतांनी पेरली, ती या संप्रदायामध्ये आज व्यापक स्वरूपामध्ये समाजाच्या आचरणातून, समाजाच्या विचारातून आणि समाजाच्या सांप्रदायिक सगळ्या वाटचालीतून समाजाला दिशा दाखवण्याचं काम, मार्गदर्शन करण्याचं काम करीत आहे. डॉक्टर सेन गायकवाड यांचे वडील एक वारकरी होते आणि हा नकळत या संतांचा वारसा त्यांच्या वाडवडिलांकडून त्यांना मिळाला आहे आणि त्याच माध्यमातून नकळत हे संत विचाराचं धन समाजापर्यंत पोहोचवण्याचा काम त्यांच्या माध्यमातून ही संत मंडळीच आशीर्वादानं करून घेत असतील असं मला वाटतं. कारण या कामाला प्रचंड अडचणी असतात, त्रास असतो, खर्च असतो. हे सगळं सहन करण्याचं काम ही संत मंडळींच्या चारित्र्यातून आपल्याला शिकायला मिळतं. संत खरे तर पत्रकार आहेत आणि एका पत्रकारांच्या माध्यमातून उपस्थितीतून हे काम होते. कारण समाजातल्या प्रचंड अडीअडचणी संतांनी परीक्षण करून मांडल्या आणि पत्रकारांनी आजच्या सामाजिक समस्या, आर्थिक समस्या, पर्यावरण समस्या ह्याही पकडल्या पाहिजेत. आणि आपण पत्रकार आहात, मी तुकोबारायांचा वंशज म्हणून एक सूचना जाता करीन की पत्रकारिता संतांना अभिप्रेत असलेली करण्याचा प्रयत्न आपण करावा आणि वास्तव समस्या आपल्या पत्रकारितेतून समाजाला मांडाव्यात. कारण आम्ही चित्र अवलोकन करतोय ते मी इथं बोलत नाही, परंतु सेन गायकवाड आपण या संत विचारातून ही ताकद या आपल्या पत्रकारांना द्यावी आणि आपल्या हातून असेच संत विचाराचं प्रकाशन, मासिकं प्रकाशित व्हावी आणि समाजापुढे या संतांचं योगदान आपल्या माध्यमातून यावं. अशा प्रकारच्या जगद्गुरू तुकोबाराय संस्थान, जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, समस्त धिवकर आणि वारकरी संप्रदायाच्या वतीनं या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि असेच कार्यक्रम आपण कबीरबांनी सांगितल्याप्रमाणे करावेत अशा सूचना करतो आणि या ठिकाणी आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. ते संविधान किंवा ती समता अबाधित राखण्याचं काम करत आहेत आपण सर्व वारकरी मंडळी. यानंतर मी विनंती करतो साईबाबा चॅरिटेबल ट्रस्ट शिरगावचे अध्यक्ष माजी आमदार आदरणीय प्रकाशजी देवळे साहेब, कृपया आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. आदरणीय प्रकाशजी देवळे साहेब. प्रथमतः तुम्हा सगळ्यांना साष्टांग नमस्कार घालतो, कारण माऊलीचे पाय या ठिकाणी लागले. आज या प्रकाशन सोहळ्याकरता आपले सदानंद मोरे साहेब, महेश म्हात्रेजी, पंधार फणसे, राजेश येवलेजी, माणिक महाराज, निलेश महाराज आणि श्रीरंग गायकवाड ज्यांनी हा सगळा सोहळा घडवून आणला. गायकवाडजी जेव्हा माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की अनेक वर्ष सातत्यानं संत साहित्यावर मी काहीतरी लिहितो आणि त्याचा प्रकाशन सोहळा हा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात असतो किंवा पहिल्या जानेवारीला असतो आणि गोरोडेश्वराच्या पायथ्याशी करतो. मी त्यांना सहज म्हटलं गोरोडेश्वर पायथ्याशी जिथे करता मग आपल्याकडे काय करत नाही. आणि त्यांना एकदम कल्पना पसंत पडली
आणि हा सोहळा घडवण्याकरता म्हणून ते कारणीभूत झाले. चौदा टाळकऱ्यांच्या बद्दल तुकाराम बुवांच्या 14 टाळकऱ्यांच्या बाबत या पुस्तकामध्ये त्यांनी विस्तृत माहिती दिलेली आहे. मला सांगा, तुकाराम बुवा, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम माऊली हे सगळ्यांना माहिती होते, पण त्यांच्या मागे जे होते की ज्याच्यामुळे तुकाराम बुवांच्या अभंगांना ताल मिळत होता, संगीत मिळत होतं आणि ते गोड वाटत होतं, आणि ते गोड अभंग लोकांना ऐकायला मिळावेत याच्याकरता ह्या माणसांची तपश्चर्या किती होती. नुसते टाळकरी नसतात, त्याच्या मागे मोठा भाव असतो, आणि तो भाव जो आहे तो त्यावेळी होता. ते तुकारामांमध्ये समरस झाले होते, तुकाराम पांडुरंगामध्ये समरस झाले होते, आणि हा सगळा समरस झालेला सोहळा हा त्यावेळी ज्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिला असेल ते खरोखरच भाग्यवान आहेत. बऱ्याच वेळा कीर्तन ऐकण्याचा आणि कीर्तनातले वेगवेगळे प्रकार पाहण्याचा सुद्धा मला योग येतो आणि मी जातो आवर्जून, कारण एक तर मन तल्लीन होतं. त्या टाळ मृदुंगाच्या आवाजामध्ये मन धारून जातं, आणि अशा या सगळ्या मोठ्या मोठ्या वारकरी मंडळी किंवा तुमचे अध्यात्मातले जी मोठी माणसं आहेत ही सगळी या ठिकाणी आलेली आहेत, आणि आम्हाला त्यांची सेवा करायला मिळाली. त्याच्यामध्ये आम्हाला, मी आणि माझी पत्नी सपना, आम्ही दोघांना अतिशय आनंद झालेला आहे. आम्ही आपल्याला विनंती करू की ज्या ज्यावेळी माझी गरज भासेल त्या त्यावेळी मी तुमच्याकरता हजर आहे. आणखी एक सजेशन, सूचना मी गायकवाडांना दिली होती. संत नामदेव सर्वश्रेष्ठ संत किंवा संत शिरोमणी म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो किंवा त्यांना आपण हे देतो, पदवी देतो, ज्यांनी संबंध देश पादाक्रांत केला, त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणच्या लोकांची भाषा शिकवून प्रत्येकाला पांडुरंगाचं परमेश्वराचं महत्त्व सांगितलं आणि लोकांना चांगल्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला. हा जो आहे हा म्हणजे आद्य संत असं म्हणायला हरकत नाही. आद्य कवी, आद्य लेखक, सगळे आद्य जे होते ते नामदेव होते, आणि या अशा नामदेवांच्या जीवनावर, संपूर्ण त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्याकरता म्हणून पुढचा अंक तुम्हाला जर काढता आला तर त्याच्याकरता मी कटिबद्ध आहे. आपण या ठिकाणी आलात, आम्हाला आनंद दिलात. याच्यानंतर जो काही आमचा प्रसाद आहे तो घ्यावा आणि आनंदाने आशीर्वाद देऊन जावं एवढीच अपेक्षा. धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो डॉक्टर सदानंदजी मोरे साहेब, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, कृपया आपण या ठिकाणी आम्हाला संबोधित करावं. जोरदार डॉक्टर सदानंदजी मोरे साहेब. मित्र, आमचे मित्र आणि ज्येष्ठ पत्रकार श्रीरंग गायकवाड यांनी संपादित करून, सिद्ध करून आज प्रकाशित केलेल्या ज्ञानोबा तुकाराम या 14 टाळकरी विशेषांकाबद्दल त्यांचं अभिनंदन करतो पहिल्यांदा. आणि या अंकाचं खरं तर अंक कशाला म्हणता, ग्रंथच आहे, प्रकाशन झालेलं आहे असं या सगळ्या मंडळींच्या अनुमतीने जाहीर करतो. आणि
या अंकाला किंवा ग्रंथाला साजेसा असा कार्यक्रम जिथे होऊ शकेल असं हे ठिकाण प्रकाशजी देवळे आणि श्रीमती देवळे यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. आणि कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या देवस्थानांची मंडळी उपस्थित आहे. ज्यांच्या संदर्भातला अंक आहे त्या टाळकऱ्यांच्या परंपरेतली देवस्थानांमधली मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा की स्वतः श्रीरंगजी हे पत्रकार असल्यामुळं त्यांचे समव्यावसायिक आणि ज्यांना या सगळ्या याच्यामध्ये स्वारस्य आहे परंपरेमध्ये अशीही मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. तर त्या सगळ्यांना त्यांच्या आगमनाबद्दल धन्यवाद देतो. आता हा जो उपक्रम आहे तो गेले 3-4 वर्ष सातत्याने चालू आहे. कधी भामचंद्र डोंगरावरती, कधी बंडारा डोंगरावरती, आणि आत्ता आपण घोरवडा डोंगराच्या परिसरामध्ये या ठिकाणी आहोत. तर तुकाराम महाराजांची जी काही स्थळं आहेत जिथे त्यांचा वावर होता त्या ठिकाणी जाऊन त्या वेळेला अंक प्रकाशित करण्याचा हा एक अत्यंत प्रशंसनीय उपक्रम गेले काही वर्ष चालू आहे. आणि आत्ता आमच्या या पत्रकार बंधूंनी सांगितलं ते खरं आहे की आपल्याला आधुनिक काळाचा विचार केला पाहिजे. आणि मी तर त्याच्या पुढे जाऊन त्यांच्या म्हणण्याला अशी एक पुस्ती जोडीन की आधुनिक नव्हे, आधुनिक तर आपल्याला करायलाच पाहिजे कारण तो त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही, आपल्या तो जगण्याचा प्रश्न आहे. पण भविष्यकाळाचा सुद्धा विचार आपल्याला करता आला पाहिजे की आणखीन 25 वर्षांनी 50 वर्षांनी काय परिस्थिती असू शकेल आपल्या देशात, आपल्या संपूर्ण जगात. आणि खरं तर आता म्हणजे आपण आपल्या विश्वाच्या म्हणजे या पृथ्वीच्या सीमा ओलांडून काही वर्षांनी आणखीन दुसऱ्या ग्रहांच्यावरती जाणार आहोत. इतक्यापर्यंत शास्त्रज्ञ मंडळींचं संशोधन चाललेलं आहे. तर त्या संदर्भात तुम्हाला मी एक कथा सांगतो, फार इंटरेस्टिंग कथा आहे की र.वा. दिघे नावाचे फार मोठे साहित्यिक आपल्या खोपोलीच्या परिसरामध्ये होऊन गेले. आणि त्यांनी काय केलं असेल तर त्यांनी पहिल्यांदाच आपल्या कादंबऱ्यामधनं वारकरी शेतकरी माणसाला कादंबरीचा नायक बनवलं. त्यापूर्वी हे कुणी केलेलं नव्हतं आणि नंतरही कुणी करत नाही. तर त्यांच्या कथा पण आहेत. तर त्यातली एक कथा हिचं मला औचित्यपूर्ण वाटतं सांगणं म्हणजे सारांश. ती कथा अशी आहे की ती उदाहरणार्थ 2222 वगैरे सालामधली असेल, 2223 सालामधली असेल किंवा 2224 सालामधली, आणखीन 200 वर्षांनी अशी ती कथा आहे. आणि विज्ञान कथा आहे. तर तेव्हा विज्ञान इतकं प्रगत झालं असेल की एका यानामध्ये जगातले काही शास्त्रज्ञ हे दुसऱ्या आकाशगंगेत चाललेले आहेत. नुसत्या दुसऱ्या ग्रहावरती वगैरे नाही आहे, आपली जी गॅलेक्सी आहे ती सोडून आणखीन पलीकडे, म्हणजे आपला सूर्य जो आहे त्याच्याही पलीकडे. आणि तिथं मग एक आहे तिथला एक शास्त्रज्ञांच्या टीमचा कॅप्टन, त्याला सहकार्य करणारे काही मंडळी आहेत, एक मुलगी आहे, पाकिस्तानची असेल कदाचित, ते अशा वेगळ्या प्रकारचे लोक आहेत. तर तो काय करतो माहिती का, तो महाराष्ट्रातला मनुष्य जो आहे तो ते सगळं पाहिल्यानंतर हे एकदम म्हणजे आपल्या विश्वापेक्षा भारी विश्व दे, आपल्यापेक्षा भारी चांदणे, आपल्यापेक्षा भारी चंद्र, म्हणजे सगळंच एकदम लखलखाट. तर त्याला कशाची आठवण होते तेव्हा ते पाहून. तर त्याच्याकडं आता रेकॉर्ड नाही म्हणायचं आपण, किंवा आत्ता आपण जे म्हणतो तसं देखील काही म्हणायचं कारण नाही, त्यावेळेला आणखीन काहीतरी तंत्रज्ञान आलं असेल. तर ते लावतो आणि ते कुठलं होतं गाणं किंवा गीत, ते ज्ञानेश्वर महाराजांचं पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नकिळे फाकती प्रभा. तर त्याचा अर्थ लोक विचारतात त्याचे सहकारी की त्यांना मराठी येत नसणार ना. मग तो सांगतो मराठी तंत्रज्ञ अवकाशामधला, ज्ञानेश्वर महाराजांनी पांडुरंगाच्या कांतीचं वर्णन जसं केलेलं आहे त्याची आठवण मला हे सगळं बघून होते. म्हणजे 200 वर्षांनी सुद्धा अजून ज्या प्रकारे 100 वर्षांनी जे काय असेल ते आपल्या लोकांना, मराठी लोकांना जर आपल्या स्वतःच्या आयडेंटिटीसाठी कशाचा आधार लागला असेल तर तो आपल्या संतांच्या परंपरेचा लागणार आहे. आणि ही गोष्ट त्यांनी लिहून 50 वर्ष होऊन गेलेली आहेत दिघ्यांनी. तर या पद्धतीने हा विचार व्हायला पाहिजे. म्हणजे आता
पंचसाहेब असतील किंवा म्हात्रेसाहेब असतील, त्यांनी ज्या प्रकारच्या अपेक्षा व्यक्त केल्या त्या याच प्रकारच्या आहेत की आता उदाहरणार्थ आम्ही ज्या वेळेला पूर्वीच्या काळात याचा विचार केला चौधरी राळकरांचा, म्हणजे आमच्या वडिलांनी मी, तेव्हा आमच्या डोळ्यापुढं ऐतिहासिक गोष्ट होती. कोणती गोष्ट ऐतिहासिक की ते मुळात होते की नव्हते हे सिद्ध करायचं होतं आम्हाला, कारण त्यालाच चॅलेंज आला होता. 1970च्या आसपासची गोष्ट. याच्यामध्ये जे चित्र आहे की नाही चौधरी राळकरांचं, ते चित्र पंढरपूरचे आमचे फडकरी ज्ञानोबा माऊली देवकर यांनी आमच्या वडिलांकडे येऊन त्यांच्या मार्गदर्शनाने पुण्यामधले प्रसिद्ध चित्रकार जी.बी. दीक्षित यांच्याकडनं करून घेतले. तेव्हा तो प्रश्न आला की चौधरी राळकर नेमके कोणते, मग त्यांचा त्यावेळेला पोशाख कसा असेल, त्या प्रत्येकाचं वय कसं असेल, वगैरे वगैरे वगैरे. ते झालं. तर ते करण्याची गरज का वाटली? ती गरज अशासाठी वाटली की तेव्हाचे एक प्रसिद्ध इतिहास संशोधक वासुदेव सीताराम बेंद्रे, मोठा इतिहास संशोधक, म्हणजे तो काय मुद्दा नाही, त्यांनी अशा प्रकारचा सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केला होता की तुकोबांना असे टाळकरी नव्हतेच मुळात, तुकोबा एकटेच भजन करायचे. मग त्यांनी जे पुरावे सिद्ध आणले पुढे, त्या पुराव्यांना खोडून काढून नवीन पुरावे दाखवून आपल्याला सिद्ध करण्याची गरज होती की अशा प्रकारे संताजी महाराज होते त्या काळात, गंगाराम महाराज तिली आपले महाजन ते होते त्या काळामध्ये, हे दाखवावं लागलं सिद्ध करून. त्यासाठी कागदपत्रांचा अभ्यास करावा लागला. बेंद्र्यांची नेमकी चूक कुठे झाली आहे, त्यांना ते अक्षर कसं वाचता आलं नाही, जो माणूस त्यावेळेला जिवंत नव्हताच तो जिवंत आहे असं त्यांनी चुकीचं कसं विधान केलं, या सगळ्या गोष्टी आम्हाला त्या काळामध्ये सांगाव्या लागल्या. तर त्याच्यानंतर मग बेंद्र्यांनी काय त्याचा प्रतिवाद वगैरे केला नाही आणि कुणी त्यांचं म्हणणं गंभीरपणे घेतलं नाही. ही गोष्ट एवढीच खरी आहे. म्हणजे जे गंभीरपणे असतात ते लोक गंभीरपणे घेतात, लोकांना कळतं बरं का. म्हणजे बेंद्र्यांनी संभाजी महाराजांबद्दल जे संशोधन केलं ते गंभीरपणे घेतलं गेलं, निश्चित घेतलं गेलं, आणि त्याचा उपयोग संभाजी महाराजांची रूढ प्रतिमा बदलण्यासाठी झाला. तसं इथे काही नव्हतं. लोकांनी त्यांना अजिबात त्या बाबतीत प्रतिसाद दिला नाही. आपले सगळे व्यवहार व्यवस्थित चालू राहिले. आणि इतकंच नव्हे तर नवीन नवीन माणसं त्याच्यामध्ये दाखल होतात. आमचे संगमनेरचे उल्हास पाटील आहेत, त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या शाळा निवडून तिथे तुकाराम महाराजांच्या अभंगांची एक प्रकारची निरूपणं झाली पाहिजेत, गावोगावी काहीतरी झालं पाहिजे असा एक ध्यासच घेतला. मध्ये कीर्तनकारांचं शिबिर घेतलं. तर हे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या लोकांच्यापर्यंत आपल्याला जाता आलं पाहिजे. आणि तो जाण्याचा एक हा मार्ग आहे की अशा प्रकारचे अंक, अशा प्रकारची पुस्तकं प्रसिद्ध करून जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवली पाहिजेत. कारण हे जे आहे ना, ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या घरामध्ये पंढरीची वारी होती. आता पंढरीची वारी हे वारकऱ्यांचं जे मुख्य आहे, काही म्हणा त्याला साधना म्हणा, काही म्हणा, त्याचं वैशिष्ट्य काय की ती एकट्याची उपासना नाही आहे, ती सामूहिक उपासना आहे. म्हणून त्या काळातही वारकरी पंढरपूरला जायचे. तसा उल्लेख संतांच्या अभंगामध्ये आहे. उदाहरणार्थ महानुभाव संप्रदायिकांच्या उल्लेखामध्ये तुम्हाला अनेक ठिकाणी त्यांच्या ग्रंथात देखील सापडेल. तर तीच परंपरा पुढे चालू राहिली. तुकाराम महाराज म्हणाले की लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष आहे ना, मृदुंग आहे, श्रुती म्हणजे विणा, आणि टाळ शिव ब्रह्मरस आवडीने. आता याच्यामध्ये टाळाचा उल्लेख आहे. तर बेंद्रे काय म्हणणार की तो नंतरच्या काळात कोणतरी गेला अभंग. अशा पद्धतीने संशोधक करतात विचार. तर त्या संशोधकांना त्यांच्याच भाषेमध्ये आपल्याला सांगायची गरज असते. आणि वारंवार दर 25 वर्षांनी, मी मोठा काळ सांगत नाही किंवा लगेचचं पण सांगत नाही, दर 25 वर्षांनी तरी लोकांची भाषा बदलते. 50 वर्षापूर्वीची भाषा आज आपल्या तरुण लोकांना वाचता येत नाही किंवा वाचूशी वाटत नाही, काही म्हणा. तर हे जे साहित्य आहे ना, ज्याला आपण अभिजात साहित्य म्हणू, ते त्या काळामध्ये त्या लोकांच्या भाषेमध्ये, म्हणजे भाषा मराठीच आहे, पण माऊलींच्या काळातली मराठी भाषा वेगळी, महाराजांच्या काळातली मराठी भाषा वेगळी, आत्ताच्या काळातली मराठी भाषा वेगळी. आणखीन 15-25 वर्षांनी मराठी भाषेचं स्वरूप काय असेल ते तुम्ही सांगू शकत नाही. म्हणून त्या वेळेच्या लोकांना त्या पद्धतीने आपल्याला सांगण्याची गरज असते. आणि ही गरज भागवण्यासाठी अशी मंडळी पुढे येतात, गायकवाडांच्या सारखी वगैरे. तर त्यासाठी आपण त्यांना धन्यवाद दिले पाहिजे की तुम्ही फार मोठं कार्य करताय. की ज्या कार्याचा परिणाम आत्ताच्या लोकांच्यावरती होणारच आहे, परंतु पुढच्या लोकांच्यावर सुद्धा हा परिणाम होणार आहे. म्हणून मी परत एकदा त्यासाठी त्यांचं अभिनंदन करतो. आणि हा उपक्रम अशाच प्रकारे पुढे अव्याहतपणे सुरू राहावा. आणि त्या उपक्रमासाठी ज्या प्रकारच्या सूचना, म्हणजे जशी आता आमदार साहेबांनी सूचना केली की आपल्याला नामदेवरायांचा अंक काढला पाहिजे, तसे आपण सगळ्या प्रकारच्या महान माननीय संतांचे, आपण त्याचप्रमाणे नंतरच्या काळात सुद्धा होऊन गेलेल्या लोकांचे
म्हणजे आता आपण उदाहरणार्थ इथपर्यंत आलो, त्याच्या अगोदर मागच्या वर्षी आपण बहिणाबाईंचा अंक, जी तुकोबांच्या कीर्तनाला बहिणाबाई असायच्या, त्यांनीसुद्धा अभंग रचले महाराजांच्या प्रमाणे. मग बहिणाबाईंच्या नंतरच्या काळामध्ये निळोबाराय झाले. निळोबारायांना आपण वारकरी संप्रदायातले शेवटचे संत मानतो, वारकरी संप्रदायातले. पण निळोबांच्या पश्चात ज्यांनी वारकरी संप्रदाय जपला त्यांच्या पद्धतीने, त्यांच्यावर सुद्धा असे अंक निघाले पाहिजेत. म्हणजे सांगायचा काय मुद्दा की उदाहरणार्थ वेगवेगळे फड आहेत, त्या फडांच्यावर सुद्धा अशा प्रकारचे अंक निघाले पाहिजेत. आणि लोकांना कळलं पाहिजे की वारकरी संप्रदाय ही नेमकी काय चीज आहे. पंढरीची वारी हे एवढं लोकांना माहिती असतं, पण बाकी काय चालतं बाकी वर्षभर. आता हे जे अधिकृत लोक आहेत ना, ते त्यांचं वर्षभराचं टाइम टेबल ठरलेलं असतं की कुठल्या एकादशीला कुठे असायचं, कुठल्या संतांची पुण्यतिथी करायची, कुठे सप्ताह करायचा. ही गोष्ट सामान्य लोकांना माहिती नसते, त्यांच्यापर्यंत पोचलेली नसते. तर या सुद्धा गोष्टी आपल्याला लोकांच्यापर्यंत नेता आल्या पाहिजेत. आणि तसं करण्याची माध्यमं आज आपल्याकडं सुदैवाने उपलब्ध आहे, त्यांचाही आपण वापर करायला पाहिजे. आणि याचं वैशिष्ट्य काय, हा अशा प्रकारचा पहिलाच अंक आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी PR कोड दिलेला आहे, QR कोड दिलेला आहे की तुम्ही तो लेख वाचताना जर तुम्हाला आणखीन काही त्या संबंधी पाहायचं असेल तर तुम्ही तिथे हे करून त्या पद्धतीने ते तुम्ही पाहू शकता, ऐकू शकता. ऑडिओ व्हिडिओ सगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. तर हे सुद्धा म्हणजे आधुनिक तंत्राकडे आपल्याला वळलं पाहिजे. त्याचा एक वस्तुपाठ त्यांनी घालून दिलेला आहे. आणि आता आपल्याला मागावळून चालणार नाही, गेलं तर पुढंच गेलं पाहिजे, एवढंही मी तुम्हाला या निमित्ताने सांगू शकतो. आणि या अत्यंत उत्तम कार्यक्रमासाठी मला बोलावलं त्याबद्दल त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सगळ्या धन्यवाद देऊन मी थांबतो. मी विनंती करतो विनोदजी राऊत चीफ रिपोर्टर सकाळ मुंबई आपण समोर यावं आणि आपण सन्मानचिन्ह करावं. माननीय विनोदजी राऊत चीफ रिपोर्टर सकाळ मुंबई याच्या ठिकाणी सन्मान करावा. मान्यवरांना विनंती. त्यानंतर समीरजी चवरकर साहेब आपल्याला विनंती आहे, आपण पुढे यायचं आहे. या ठिकाणी सन्मान होतोय विनोदजी राऊत चीफ रिपोर्टर सकाळ मुंबई यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. तदनंतर समीरजी चवरकर आपण हे तयार व्हायचं आहे. यानंतर समीरजी चवरकर, तदनंतर सुनीलजी उमरे पंढरपूरचे पत्रकार बांधव आहेत. आपल्याला विनंती आहे आपण कृपया समोर यायचं आहे. समीरजी चवरकर यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. तदनंतर सुनीलजी उमरे पंढरपूरचे आपले पत्रकार बांधव यांचा या ठिकाणी सन्मान होईल. आणि शेवटचा सन्मान असेल विष्णूजी सानप, ज्यांनी सकाळी विष्णूजी सानप सर यांचा सन्मान करण्याची मी विनंती करेल डॉक्टर श्रीरंगजी गायकवाड यांना. कृपया आपण या सन्मानामध्ये सहभागी व्हायचं आहे. खऱ्या अर्थानं सकाळी नाश्त्याची सोय अत्यंत सुंदरपणे केली. सरांसाठी एकदा जोरदार काय व्हायला पाहिजे. यानंतर आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत, जे म्हणजे आभार प्रदर्शन. यासाठी मी विनंती करतो माननीय उद्धवजी धुमाळे सर पत्रकार बांधव, कृपया आपण आजच्या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करावेत. माननीय उद्धवजी धुमाळे साहेब. कवी म्हणतात, आभाराचे भार कशाला, फुलामाळांचे हार कशाला, एकमेकाच्या हृदयात राहू या हृदयाला दार कशाला. तरी औपचारिकतेचा भाग म्हणून गेली 4 वर्ष अखंडपणे सुरू असलेल्या या नवीन पत्रकार वारीचा 4था वर्ष आहे. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा या भावनेने डॉक्टर श्रीरंग गायकवाड सरांनी सुरू केलेली ही वारी भामचंद्र डोंगरावरून सुरू झाली, घोरावडे शहरावर येऊन पोहोचली. पुढे असेच सातत्याने सुरू राहील. नव्या पिढीला, नव्या पत्रकारांना वारकरी संप्रदाय समजून घेण्यासाठीचा एक प्लॅटफॉर्म त्यांनी उपलब्ध करून दिला. पहिल्या दिवसापासून आदरणीय सदानंद मोरे सर आमच्या या सगळ्या उपक्रमामध्ये आहेत, त्याबद्दल त्यांचं सर्वात आभार. त्याचबरोबर देऊ संस्थान, डॉक्टर महेश म्हात्रे सर, मंदार फणसे सर आणि शिर्डी संस्थानचे शिर्डी संस्थानचे
प्रमुख माजी आमदार आदरणीय प्रकाशजी देवळे सर आणि देहूवरून आलेले वेगवेगळ्या देव संस्थांचे जे 14 टाळकरी आहेत त्या सगळ्या संस्थांवरून आलेल्या सगळ्या मान्यवरांचा आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या सर्व पत्रकारांचा आणि मान्यवर मंडळींचा मी मनपूर्वक आभार मानतो आणि जेवणाचा सर्वांनी आस्वाद घेऊनच जावं असं मी विनंती करतो. धन्यवाद.